ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। मुंडकोपनिषदाचा दुसरा खंड चालू आहे आणि दुसऱ्या खंडाचा आपण आता दुसरा श्लोक घेतो आहोत। त्यामध्ये आता प्रणवाचं किंवा उपासनेचं महत्त्व त्यांनी सांगायला सुरुवात, अर्थात ह्या मंत्रामध्ये उपासनेचं महत्त्व फक्त त्याचं प्रास्ताविक स्वरूपामध्ये सांगितलं आहे। त्याचं प्रास्ताविक असं केलं आहे, आधी त्याचे गुणधर्म त्याची लक्षणं सांगितली आहेत। यदर्चिम अद्य अणुभ्यो अणुः च यस्मिन् लोका निहिता लोकिनश्च तदेतदक्षरं ब्रह्म स प्राणाद् वाङ्मनः तदेतत् सत्यं तद् अमृतं तद्वेद्धव्यं सौम्य विधी। त्यांनी म्हटलंय यद अर्चितम, तो अर्चितम कसा आहे? अर्चिमत, याचं अर्चितम नाही, अर्चिमत म्हणजे तो दीप्तिमान आहे, म्हणजे तो प्रकाशमान आहे, तो दैदिप्यमान आहे। अणुभ्योणू म्हणजे तो अणुहून पण अणु आहे, सूक्ष्माहून पण सूक्ष्म आहे, सूक्ष्माती सूक्ष्म आहे असं म्हटलंय। च यत अणुभ्यः सूक्ष्मोभिः अणुः पुन्हा सूक्ष्म आहे। नंतर यस्मिन लोकाः च ह्या लोकांच्यामध्ये आणि निहिता लोकिनः निहिताः, या ठिकाणी ते लोक तर आहेतच, पण त्या लोकांच्या मध्येही निवास करणारे लोकिन म्हणजे जे प्राणी आहेत ते भिन्न भिन्न लोक आहेत आणि त्या भिन्न भिन्न लोकांमध्ये भिन्न भिन्न लोकांमध्ये राहणारे भिन्न भिन्न प्राणी आहेत। म्हणून यदर्ची अणुभ्योणू च यस्मिन लोका निहिता लोकिनश्च, म्हणजे जो अर्चिम म्हणजे जो अत्यंत अर्चिमत आहे, म्हणजे जो अत्यंत तेजस्वी आहे, त्या तेजस्वी अशा परमात्म्याच्या पासून म्हणतच नाही, तोच पुन्हा अणुभ्या तोच सूक्ष्म आहे। त्याचबरोबर अणु, त्या अणुच्या सूक्ष्मतेपेक्षाही जो सूक्ष्मातिसूक्ष्म अणुहून अणु किंवा अणुहून लहान असा यस्मिन, ज्या लोकांमध्ये समस्त लोकांना यस्मिन लोकाः। आता निहिता लोकिनश्च, त्यांनी तो अनेक लोकांमध्ये निवास करू नये, तो अनेक लोकांमध्ये निवास करतो म्हणजे त्या त्या लोकांचं एक वैशिष्ट्य आहे, त्या त्या लोकांची काही लक्षणं आहेत आणि ज्या ज्या लोकांचं जे जे लक्षण आहे त्या लक्षणातला आपल्याला बाकीचा जरी काही विचार नाही करता आला तरी पृथ्वी तलावरती आपल्या राहण्याला किंवा या पृथ्वी लोकाला काही मर्यादा आहेत। त्या मर्यादा आपल्याला माहिती आहेत, आपल्याला जीवन बांधलेलं आहे, कालाची मर्यादा आपल्यावरती आहे, देहाची मर्यादा आपल्यावरती आहे, स्थानाची मर्यादा आपल्या, विमानाने गेलो तरीसुद्धा ह्या क्षणी आहे पुढच्या क्षणी दुसऱ्या स्थानावर आपण पोचू शकत नाही। अशा अनेक मर्यादांनी युक्त असलेलं हा जो लोक आहे किंवा हे जे जग आहे, विश्व आहे, या विश्वामध्ये भगवंतांनी जे लोक निर्माण केलेले आहेत त्यात भुवः, नंतर स्वः म्हणजे स्वर्ग आहे, भुवः हा अंतरिक्ष लोक आहे। त्या अंतरिक्ष लोकामध्ये काही मर्यादा सुटतात, या देहामध्ये जशा ह्या शरीराच्या मर्यादा आहेत त्या मर्यादा अंतरिक्षामध्ये राहत नाहीत, तो त्या सूक्ष्म देहाने निघून जातो। पण आपण कदाचित यूट्यूबवर बघत असाल, म्हणजे बघण्याचं कारण असं की जी माणसं याचा अनुभव घेतलेली असतात तीच माणसं यूट्यूबवरती आपला अनुभव कथन करत असतात, तेव्हा ते सांगतात की दुखण्याच्या खूप मोठ्या आजारात आम्ही जेव्हा असतो किंवा
त्या लोकांनी सांगताना म्हटलं की आम्ही कोमॅटिक स्टेटमध्ये आहोत किंवा एखाद्याची किडनी फेल झाली आहे आणि आता काही खरं नाही आहे. अनेक प्रकारचे त्याच्या शरीरामधल्या संस्थांचे सगळे व्यवहार कार्य हळूहळू बंद पडायला लागलेली आहेत. म्हणजे त्याला असा तो जीव त्या देहामध्ये लोकांच्या दृष्टीने आता ते कोमॅटिक स्टेटमध्ये लोकांच्या दृष्टीने त्यांना फारसं कळत नाही, डॉक्टरांच्याही दृष्टीने नाही. आणि ते म्हणतात गंभीर आहेत, तुमच्या सगळ्या लोकांना बोलवायचं तर बोलावून घ्या आणि काही तासांचे सोबती आहेत वगैरे वगैरे. तर ते लोक जेव्हा असे अगदी आसन्न मरण असतात ते जेव्हा त्या देहातून त्यांना त्या स्थितीमध्ये माहीत नाही पुन्हा येतात म्हणून त्यांचा अनुभव कळतो. त्या देहातून ते बाहेर पडतात आणि त्यांना कळतं की हा जो खालचा देह आहे हा देह काही फारसा कामाचा नाही आहे किंवा हा आता तो राहणार नाही आहे कार्यक्षम असा आणि त्यामुळे बहुतेक हा देह सोडावा लागेल. मग ते सांगतात, अनेकांचा अनुभव आहे म्हणून आपण एक सामान्य त्याचा विचार मांडतो. मग ते सांगतात की बुवा आमचे कोण नातेवाईक, कोण जवळचे, कुणाला परमेश्वर, कुणाला काही शक्ती, कुणाला काही वेगळं दृश्य, असं काही 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 येतं समोर आणि ते त्यांना सांगतं की त्रास होतोय ना त्या देहाला, तू त्या देहातून बाहेर आलायस ना. हा म्हणतो मी आलोय, मला नाही वाटत आहे त्या देहात जावं, मला काही इच्छा नाही आहे पुन्हा त्या देहात जाण्याची. आपल्याला जसं वाटतं व्यवहारामध्ये तसं होत नाही, त्याला असं वाटतं मी जाऊ नये. तो त्या देहाला पाहत असतो, त्या खालच्या लोकांच्या जीवाची उलघाल पाहत असतो, ते डॉक्टरांचं बोलणं आहे की त्याला सगळं कळत असतं, आपल्या देहाचं काय चाललं आहे, सगळे काय करतायत हे सगळं त्याला समजत असतं. परंतु तो सांगतो की मला इथे जे स्वातंत्र्य आहे किंवा देहाचं जे वेदना आणि ह्या सर्व गोष्टींच्यामुळे होणारा त्या पीडा आणि याच्यामुळे मी जो गांजलेलो आहे तिथे, बाकीची जी माझ्या भोवतीची परिस्थिती आहे ती परिस्थिती मला जी हैराण करणार, मला इथेच बरं वाटतं आहे, मला इथून काही खाली जाऊ देऊ नका. कित्येकांचे आईवडील किंवा कुणी असं तर त्यांनी सांगितलं नाही बाळा, तुला खाली जायला पाहिजे, खाली जाऊन तुला तुझं आयुष्य तिथे काढायचं आहे, त्यानंतर काही काळाने तुला वर यायचं आहे, अजून तुझं आयुष्य संपलेलं नाही आहे, त्यामुळे तू खाली जा. अशा प्रकारचे वेगवेगळे अनुभव आहेत. प्रत्येकाने एकच सांगितलं तसं नाही. एकाचा अनुभव म्हणून मी तो आपल्याला सांगते की त्यांना जेव्हा वडिलांनी सांगितलं आता खाली जायचं आहे, त्यावेळी तो हळूहळू आपल्या देहाशी, आजच्या भाषेत बोलायचं तर कनेक्ट व्हायला लागला, त्याचा संबंध आपल्या देहाशी जोडला जायला लागला. जेव्हा संबंध जोडला जायला लागला तेव्हा डॉक्टर म्हणाले अहो पुष्कळ फरक पडला आहे प्रकृतीमध्ये आणि माहिती नाही काही काळानंतर हा मनुष्य रिवाईव्ह होईल, हा पुन्हा स्थिती त्याची बरी होईल, कारण आता त्याचं किडनी फंक्शन सुधारता येईल, जी त्याची किडनी टोटल फेल्युअर होती. तर असं तर काही आता राहिलं नाही, त्याची किडनी जे त्याचे मूत्रपिंड काम करत आहेत, त्याचबरोबर त्याच्या बाकीच्या ज्या सगळ्या कार्यकारी असणाऱ्या शरीराच्या अवयवांच्या ठिकाणचं सगळंच लक्षण हे चांगलं चांगलं बदलत चाललं आहे. तर अशावेळी हा मनुष्य पुन्हा जिवंत होईल. आणि खरंच तिने सांगितलं की एक 24 तासांनी मी जिवंत झाले आणि 24 तासानंतर मला कळायला लागलं, म्हणाली इतक्या सगळ्या अवस्थेमधनं गेलेली मी, पण माझ्या शरीरामध्ये ह्या सगळ्या संस्थांमध्ये बिघाड झालेला काही शिल्लक राहिलं नाही आणि 8-15 दिवसाच्या आत मी अगदी चांगली टुणटुणीत होऊन घरी आले. आता हे अनुभव आहेत, पण तिने सांगितलं आपल्याला ह्या अनुभवाशी नाही आत्ता काही करायचं, आपल्याला एवढंच बघायचं की ती त्या अंतरिक्षात जेव्हा वावरत होती त्यावेळी तिला मिळालेलं जे स्वातंत्र्य होतं त्या स्वातंत्र्याचा आनंद तिने सांगितला. ती म्हणाली मला ह्या देहात राहावं असं वाटत नाही, मला असं मोकळंच असावं असं वाटतं, मला असं वाटतं ह्या अंतरिक्षात राहावं, त्याच्याही पेक्षा वरती स्वर्गात आहे, तिथे आणखीन बंधनं कमी आहेत आणि सुखाची प्राप्ती आहे. म्हणजे दुःखाची निवृत्ती पण आहे आणि सुखाची प्राप्ती पण आहे त्या लोकात. त्याच्या पुढचा लोक महाहा आहे, तो या तीनही लोकांच्या पलीकडे आणि जो त्या ब्रह्मकटाहाच्या पलीकडे, म्हणजे या ब्रह्मांडाच्या आत जी उलथापालथ आहे त्या उलथापालथीशी त्याचा काही संबंध राहत नाही, तो वर निघून जातो. त्या महाहापासून तपहा त्या लोकामध्ये आणखीन त्याचे अधिकार वाढतात. त्या लोकात गेल्यावर त्याला त्याच्या
नातेवाईकांशी, पृथ्वी तलावरच्या लोकांशी किंवा त्या लोकांकरता जर त्याला काही थोडंफार करायचं असेल किंवा त्यांच्याकरता त्याचा काही भाग असा जो म्हणजे आता समजा त्यांचं घर आहे त्या आयुष्यातलं, त्या कुटुंबामध्ये काही अडचणी आहेत किंवा त्या लोकांना काही त्रास आहेत आणि त्याला जर असं वाटलं की ह्याच्यातून ती माणसं बाहेर पडावीत, घराच्या अडचणी आहेत त्यातनं बाहेर पडावीत, कुणी प्रकृतीच्या अडचणीतून आहे तो बाहेर पडावं, कुणा मुलांच्या ठिकाणी काही जरा इकडे इकडे वेडवाकडं आहे हे सुधारावं, तर त्यांच्याकडे थोडा अधिकार आहे, त्यांच्याकडे थोडं स्वातंत्र्य आहे. ते ती कृपा त्या आपल्या पूर्वघरावरती करू शकतात, त्या पूर्वघराशी ते संपर्क साधू शकतात. तसंच ब्रह्मलोक तर काय ते साक्षात ब्रह्मभावालाच जाऊन पोचलेले असतात. म्हणजे भूहू भुवहा स्वहा महा जनहा तपहा आणि सत्यम, तो जो सत्यलोक आहे त्या ठिकाणी परमात्म्याचं आपण असं म्हणू की पुष्कळसं निखळ रूप प्रत्यक्ष एक लक्षात पुन्हा उपनिषदांमध्ये ठेवायचं किंवा उपनिषदांच्या माध्यमातून लक्षात घ्यायचं की तदेव ब्रह्मत्वं विद्धी नेदम यदिदम उपासते. परब्रह्माचं स्वरूप तेच आहे की ज्याची उपासना करता येत नाही, म्हणजे ते नेहमी त्याच्या पलीकडे, ते नेहमी त्याच्या पलीकडे. म्हणून नाथ संप्रदायामध्ये गोरक्षनाथांनी उपदेश करताना एका ठिकाणी फार छान सांगितलं. ते म्हणतात, जो आगया सामने दे दे उसे तू छकड. जे जे तुझ्या डोळ्यासमोर अनुभव म्हणून येईल किंवा तुला वाटेल ही मला अनुभूती आली, तुला वाटेल मला हे परमेश्वराचं दर्शन घडलं, तुला वाटेल हा परमेश्वरी संकेत आहे, तिथे त्याला म्हणाले मिठ्या मारून बसू नको, तिथेच त्याला पकडून राहू नकोस, हीच माझ्या जीवनाची इथे कर्तव्यता आहे असं म्हणू नकोस. तो जो आहे तो मैलाचा खांब आहे, त्याच खांबाला जर घट्ट पकडून बसलास तर तू पुढे कसा जाशील. म्हणून ते म्हणतात एक अनुभव आला बाजूला टाक. आणि काय आहे ते जे सुख आहे किंवा तो जो आनंद आहे, ती जी अनुभूती आहे ती माणसाला सोडावीशी वाटत नाही. त्याला तिथे त्याचा पण एक मोहच आहे ना की हे असं खूप छान आहे, आपल्याला या स्वरूपात अनुभव येतो, आपल्याला देवाचं स्वप्न पडतो, तो तिथंच गुंतून पडतो आणि त्याचाच आनंद त्याला होतो. मला चांगलं देवाचं स्वप्न. आजच सकाळी आपल्याकडे एक जण आले होते, म्हणाले ताई माझा वाढदिवस आहे, तुम्हाला नमस्कार करायला आलो मी. आणि त्यांनी सांगितलं की मला आवडतं खूप तीर्थयात्रा करायला, पण म्हणाले माझ्या मनामध्ये होतं की आपण कुठे गुजरातेत जावं, आपण दत्तात्रयांच्या स्थानांना जावं, नाही तर गिरनारला, दत्तात्रयांचं स्थान म्हणून गिरनारला तरी जाऊन यावं, म्हणजे अवघड आहे यात्रा म्हणून लवकर करून यावी. पण म्हणाले मला स्वप्न पडलं आणि माझ्या स्वप्नामध्ये म्हणाले आमचं कुलदैवत खंडेराय आलं आणि खंडेरायांनी मला सांगितलं की तू माझ्याबरोबर चल. आणि म्हणाले की मी तो डोंगर चढायला लागलो तर मी त्यांना म्हटलं अहो मला गिरनारला जायचं आहे. नाही म्हणाले गिरनारला नाही जायचं, इकडे जायचं आहे आपल्याला. आणि म्हणाले त्या रस्त्यात खूप अडचणी आहे, ते खूप अवघड आहे, हे सगळं त्या रस्त्यातनं मला त्या स्वप्नात दिसत होतं. आम्ही आपली चढतोय. मग आम्ही वर गेलो. वरती गेल्यानंतर पाहिलं तर काय मला खंडेरायांचंच दर्शन झालं, त्यांचंच मंदिर दिसलं. मग मी त्यांना विचारलं एवढ्या अवघड भागातून तुम्ही मला कुठे आणलं आणि मी कुठे येऊन पोचलो. तर ते म्हणाले तू आला आहेस जेजुरीलाच. खंडेरायाला मी सांगितलं तू माझ्याच दर्शनाला आला आहेस, पण तुला आत्ता जे दर्शनाला जायचं आहे ना ते अमरनाथला जायचं. त्या वाटेवर तुला कठीण परिस्थिती येईल, काही काठिण्याचं तुम्हाला हे करावं लागेल, म्हणजे निकराने प्रयत्न करून पुढे जावं लागेल, त्या काठिण्याला तोंड द्यावं लागेल, जे येईल ते म्हणाले अहो मला काही अजूनही समजतच नाही आहे. मग ते स्वप्न पडल्यावर इकडे सगळी गिरनारची तयारी केलेली सगळी सोडून दिली म्हणाले. आणि मग अमरनाथला जाण्याची आता काय तयारी, कशी तयारी, हे सगळं करून ठरवून मग म्हणाले मी अमरनाथला जायला निघालो. म्हणाले मला खंडेरायांनी स्वप्नामध्ये भंडारा दिला, माझ्या कपाळाला लावला आणि मला सांगितलं तू जाऊन ये. आता हे जे दर्शन सुख आहे हे त्याला ह्याच इथे पृथ्वीतलावर बघायला मिळालं नाही. याच देही याच डोळा, त्या देवस्थानची देवता जेव्हा त्यांना अनुकूल होते. आता ह्या ज्या घटना आहेत किंवा असे काही प्रसंग आहेत ते प्रसंग मनुष्याच्या मनातून जात नाही. त्याला असं वाटतं काय आहे बा ही परमेश्वराची करणी, काय आहे बा त्याची आपल्याला संकेत देण्याची पद्धती, ती काही आपल्याला समजत नाही. पण मनुष्य त्यातही गुंतून पडतो, त्याही गोष्टींची त्याला आवड
निर्माण होते. पण आपल्याला सांगण्याचा हेतू असा की मिळणारा जो एक 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 पुढचा लोक आहे, म्हणजे माणसाला मानवी देह सोडताना किंवा सोडायचा आहे या कल्पनेने तो घाबरतो. या कल्पनेमध्ये किंवा ह्या साध्या आपल्या मनात आलेल्या विचारांनी सुद्धा तो बेचैन होतो. त्या नको नको याचा विचार करणं नको आणि मनुष्य बाजूला जातो. उपनिषद म्हणतात हे सगळे लोक आहेत. जसं ह्या लोकात आम्ही राहतोय तसं देह सुट की दुसऱ्या लोकात राहायला जाऊ, त्या लोकातल्याप्रमाणे आम्हाला आमचं जीवन मिळेल. एकच आहे की जगताना त्या मरणाचं भय बाळगून माणसाने जगू नये, एवढा तरी बोध आपण त्या उपनिषदांच्याकडून घ्यावा. याचं कारण असं की भगवंतानी जर आमच्याकरता जग निर्माण केलं आहे, आपलाच एक तर्क आपल्याला उभा करावा लागतो. आपण जगत असताना आपल्या मनाला आश्वस्त करण्याकरता काही ना काहीतरी भूमिका स्वीकारावी लागते, तीच आपल्याला समाधान देऊ शकते. कारण परिस्थिती काही समाधान देऊ शकत नाही, आपली भूमिका आपल्याला समाधान देईल. जर आपण भूमिका अशी ठेवली की भगवंत आहे, त्यांनी आम्हाला जन्माला घातलं आहे, त्यांनीच ह्या पृथ्वी तलावर जन्माला घातलं आहे, जर आमचा मृत्यू तोच घडवून आणतो, म्हणजे याचा अर्थ की त्यांनी ह्या जन्ममृत्यूच्या चक्रात आम्हाला अडकवलं आहे, तर तो मृत्यूनंतर आम्हाला दुःख कशाला देईल? दुःख असणारच नाही. म्हणजे हे जीवन सुटलं आणि दुसरं जीवन आलं तरीसुद्धा ते जीवन दुःखी असणार नाही. ही जर भूमिका माणसाच्या अंतःकरणात जर दृढ झाली, सामान्य आपण आहोत, जास्त काही फार मोठा विचार करून मुक्त होणं वगैरे जीवाच्या इतके काही मोठे मोठे विचार आपल्या मनात येणं शक्य नाही. आपण साक्षीभावाने राहावं, प्रपंचापासून दूर वगैरे वगैरे, हे सगळं अवघड आहे. परंतु हा लोक असो की कुठचाही लोक असो, कुठल्याही लोकामध्ये भगवंत आपल्याला सुखातच ठेवणार आहे. आता ह्या लोकात ठेवण्याचा त्याचा काल त्यांनी ठरवलेला आहे. आपल्याला दुसऱ्या लोकात जावंच लागणार आहे. आणि जी परिस्थिती किंवा जी वस्तुस्थिती आहे ती तर काही आपण नाकारू शकत नाही. कारण आजचा दिवस थांबवा म्हटलं तर काही दिवस थांबतो. आपण त्याला म्हटलं दुखणं माझं थांबव, 4 दिवसांनी येऊ दे म्हटलं तर काय आपल्याला दुखणं थांबवता येतं? ते काय आपण असे अधिकारी कोणी विशेष सामर्थ्य संपन्न पुरुष नाही. त्यामुळे हे जे भिन्न भिन्न लोक आहेत ते भिन्न भिन्न लोकसुद्धा परमेश्वराच्याच पोटात आहेत. आणि जर का त्याच्याच पोटात आहेत तर तो आम्हाला चांगलंच दाखवेल. त्या कोणत्याही लोकामध्ये तो चांगल्याच भूमिकेतून सारखं जे आपण म्हणतो ना की ईश्वरावरती श्रद्धा ठेवावी, ती श्रद्धा निसंशय असावी आणि तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा, ती आज निसंशय आहे, ह्या क्षणी आहे, अर्धा तास आहे आणि नंतर ती मात्र कुठेतरी संशयाने डळमळीत होते, असं होता कामा नये. संशय मनातून निघून जावा, हा एक भाग. दुसरं आता इथे सांगताना त्यांनी सांगितलं आहे तो सूक्ष्माती सूक्ष्म आहे आणि त्यामुळे हा अत्यंत सूक्ष्म असलेला असा परमात्मा आम्हाला ह्या लोकामध्ये ठेवतो. त्या लोकांच्यामध्ये असणारा लोकीन म्हणजे ह्यात असणारे किडे मुंगी प्राणी सगळे आम्ही एकमेकांशी जोडलेले आहोत. आता अलीकडच्या काळामध्ये मला माहिती नाही, प्राणीशास्त्रावरचं मी पुस्तक नाही वाचलं, पण वनस्पतीशास्त्रावरचं पुस्तक वाचलं. या सर्व वनस्पती एकमेकांशी आतून जोडलेल्या असतात. त्या एकमेकांना मला पाणी पुष्कळ मिळालं आहे, तुला पाणी आज कमी मिळालं आहे, माझं पाणी तुला पाठवते, असं त्यांच्यामध्ये दळणवळण असतं, संवाद असतो. आणि त्या इतकं सुंदर आहे त्या पुस्तकामध्ये वर्णन केलेलं. त्यांनी असं म्हटलं ही जी सृष्टी आहे या जमिनीच्या खालची तीसुद्धा म्हणजे ह्या वृक्षांची जी जमिनीच्या आत असलेली सृष्टी एकमेकांना सांभाळण्याचा आत्यंतिक प्रयत्न करतात. हे झाड मरतं आहे, ही फांदी मरती आहे, ह्या भागाला कोणी कापून टाकलं आहे, तरीसुद्धा म्हणाले दुसरं झाड आहे त्याला परोपरीने मदत करते आणि ते जगवण्याचा प्रयत्न करते. आपल्या ठिकाणी या सृष्टीला जगायचं आहे, आनंदाने जगायचं आहे, आनंदाने राहायचं आहे. माणसानीच काय एकमेकांशी दुष्टावा करायचा? माणसानीच कशाला एकमेकांशी वाईट वागायचं? काय मिळतं वाईट वागून? काही मिळत नाही. परंतु मनुष्य प्रवृत्ती, त्याचे पूर्वसंस्कार, अनेक गोष्टी, बाहेरची परिस्थिती, वातावरण, या सगळ्यामधून तो चमत्कारिक बनत जातो आणि त्याचे दुर्गुण किंवा त्याची प्रवृत्ती ही फार संकुचित बनते.
आणि जितका वृत्तीचा संकोच होत जातो तितके तितके माणसाचे जे विचार आहेत ते फार कूपमंडूक बनतात, फार संकुचित राहतात आणि त्या विचारांनी यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम अश्नुते. जे म्हणाले विशाल आहे, जे व्यापक आहे, ज्याच्या मागची भूमिका प्रशस्त आहे तेच मनुष्याला सुख देतं. पण ज्याच्या मागचा विचार हा नेहमीच अल्प आहे, ज्याच्या मागच्या विचारांमध्ये नेहमीच संकोच आहे, ज्याची भूमिका नेहमीच ही अशी आपल्यापुरती स्वार्थाची किंवा काही हेतू धरून असते, त्याला सुख नाही मिळू शकत. उपनिषदांनी आम्हाला ही सूत्र म्हणूनच सांगितलं. आता इथे ते म्हणतात की तदैव अक्षरम ब्रह्म स प्राणास्तदु वाङ्मनः तद एतद अक्षरम ब्रह्म, तेच अक्षर ब्रह्म. त्यांनी आता अक्षर ब्रह्म, अविनाशी ब्रह्म असाच शब्द ह्या सगळ्या मंत्रांच्या मध्ये वापरलेला आहे. स प्राणात, प्राणाची निर्मिती त्याच्यापासूनच होती आणि म्हणून इथे जेव्हा प्राण निर्माण झाला म्हणतात ते आता आपल्याला सांगत नाही, पण आपल्याला एक अंतरंगामध्ये किंवा आपल्या मनामध्ये किंवा आपल्या विचारांच्या मध्ये एक स्पष्टता ठेवायची आहे की इथे व्यष्टी आणि समष्टी या दोघांचा विचार सांगेल. व्यष्टी म्हणजे व्यक्ती आणि समष्टी म्हणजे संपूर्ण विश्व, ब्रह्मांड, संसार, पसारा, हे जगत. जो प्राण, जे पिंडी ते ब्रह्मांडी, ही काही जी सूत्र आहेत ना ती नेहमी लक्षातच ठेवायची, म्हणजे तत्त्वज्ञान समजायला आपल्याला काही अवघड जात नाही. जे पिंडी ते ब्रह्मांड, जे व्यक्तीच्या ठिकाणी होतं तेच ब्रह्मांडाच्या ठिकाणी. म्हणजे हा जो प्राण आहे, हा प्राण जर माझ्या ठिकाणी निवास करतो तर या संबंध ब्रह्मांडात प्राण आहे. मग त्या प्राणाच्या साह्याने जर पंचप्राण माझ्या देहाला राखतात आणि त्या पंचप्राणांच्या माध्यमातून मी जर या सगळ्या जगाचा अनुभव घेतो तर हे सगळी सृष्टी पण जगाचा अनुभव. आपण गेलो झाडाचं फूल तोडायला आणि हे खेचल्यासारखं ओढलं किंवा पिरगळून तोडून घेतलं, त्याला वेदना होतात, त्याला आवडत नाही, त्याला आपला हा व्यवहार आवडत नाही, तो त्या माणसाच्या विषयी प्रेमाने व्यवहार करत नाही. तो पुन्हा जेव्हा जवळ, कारण त्यांची संवेदन क्षमता आमच्यापेक्षा जास्त आहे, हा हात लावायला गेला की ते झाड घाबरतं, त्याला वाटतं नको याचा स्पर्श, ह्यांनी तोडणं नको. आपल्याकडे तर वेदांनी तो मंत्रच सांगितले, फुलं तोडायला जायची ती फुलं फक्त देवाकरता तोडायची, त्याला आधी जागं करायचं किंवा त्याला सांगायचं, सूचना द्यायची. जशी आपल्याला एक सभ्य अशी रीती आहे, आपण कोणाच्या इकडे गेलो तर कोणी आहे का, मी आलो आहे, आणि मी कोण हे अलीकडे कसं कोणी ओळखलं का मला असलं कोणी विचारत नाही. ही सभ्यता नव्हे. सांगा बरं, मग त्यांनी हो हो ओळखलं, तो विचारा सभ्य असतो, ओळखलेलं नसतं. पण असं वाटतं समोरच्याला कसं म्हणायचं, मी तुम्हाला ओळखलं नाही, नाही ओळखलं म्हणजे तुम्हाला मी पाहिलं आहे कुठेतरी, सांगा बरं मग माझं नाव काय. मग कुठे अरे त्याला किती अडचणीतून किती अडचणीत टाकतात. आपल्याकडे जो शिष्टाचार आहे तो असा सांगितला आहे, कोणालाही भेटायला गेलं की पहिल्यांदा मी अमुक अमुक असं सांगा. म्हणजे आपल्याकडे एक चांगली पद्धती काही समाजात काही संस्थांमध्ये आहे की घरी आलं मी अमुक एक, माझं नाव असं, मी अमक्या कामाकरता तुमच्याकडे आलो आहे, पूर्वी मी तुमच्या घरी येऊन गेलो होतो, कदाचित तुमच्या लक्षात असेल किंवा नसेल, पण माझं अमुक एक काम होतं. सविस्तर परिचय दिला, समोरच्या माणसाला हायसं होतं. आज समोरच्या माणसाला जेव्हा अडकवत राहतो प्रश्नांमध्ये आपल्याला समजत नाही की अरे काय चाललं आहे. त्यांनी इथे म्हटलं आहे की इथे जर आपल्यात जर आपण एकमेकांच्या परीक्षा घ्यायला लागलो तर या सृष्टीशी काय संवाद साधणार. आपल्या ठिकाणी जसा प्राण आहे तसा सृष्टीच्या ठिकाणी प्राण आहे, आपल्या ठिकाणी जसं मन आहे तसं सृष्टीच्या ठिकाणी मन आहे. आपण ज्या प्रेमाने झाडांच्या मध्ये जातो, ज्या प्रेमाने झाडांना बघतो, फुलं तोडतो, त्या झाडांचं कटिंगसुद्धा करावंच लागतं ना, त्याला काही इलाजच नसतो. कारण झाड जर उत्तम फुटायचं असेल आणि पुन्हा फुलं जर उत्तम यायची असतील तर करावंच लागतं. परंतु त्यांच्याशी सुद्धा करण्याचा व्यवहार आहे, ती सुद्धा पद्धती आहे. आणि म्हणून वेदांनी तर मंत्रच दिले की फुलं तोडायची असतील तर टाळी वाजवावी, त्यांना जागरूक करावं. आणि म्हणून आपल्याकडे संध्याकाळी एकदा अंधार पडला की फुलं तोडायची नाही,
कारण झाडं पण झोपतात, वनस्पती पण विश्रांती घेतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी फुलांना तोडावं, रात्रीच्या वेळी त्यांना त्रास द्यावा करू नये. त्यांनाही सगळं कळतं. आणि त्याचा एक पुरावा म्हणजे झाडांनी दिलेल्या पुराव्यावरती एक खून शोधून काढलेला आहे की एका झाडाच्या इथे, आपण अगदी थोडक्यात, ती गोष्ट मोठी आहे पण जे सत्य घटना आहे, सांगितलेली गोष्ट नाही आहे. एक मनुष्य एका माणसाचा खून एका झाडाच्या खाली तलवारीने करतो आणि खूप त्याला वेदना, म्हणजे तो धावतो, पळतो, मला मारू नका मारू नका, ते सावध असतो. त्यामुळे मारू नका मारू नका म्हणून तो सारखा सांगत राहतो. पण तरीसुद्धा यांचं म्हणजे याला त्याचा मृत्यू घडवायचाच असतो. तो शेवटी तलवारीचा वार करतो आणि मारतो. आणि त्याला पुरावा नष्ट करण्याची इतकी चांगली संधी मिळते की कुणालाही कोणत्याही प्रकारे त्याचा पुरावा सापडू शकत नाही. काय केलं आहे, कसा खून केला आहे, काही कळत नाही. तर खूप प्रकारांनी शोधाशोध होऊन जाते पण त्या खुनाचं स्वरूप काही कळत नाही. आता काय करावं? एक पोलीस खात्यातल्याच एका व्यक्तीने त्या ठिकाणी इथे झाला, तिथे झाला, मग इथे काय झालं, इथे काही पडलं आहे का, मातीवर काही आहे का, जमिनीवर काही आहे का, झाडावर काही आहे का. त्यांनी पाहिलं, सहज त्याला वाटलं की त्या माणसाला पुन्हा इथे घेऊन यावं, की ज्या झाडाखाली तो मनुष्य येऊन झोपला होता असं घरच्यांनी सांगितलं. त्या माणसाला म्हणाले, तू झाडाच्या इथे ये. तो झाडाच्या इथे आल्यानंतर त्या झाडाच्या पानांची वर सळसळ झालेली दिसायला. एकदा झालं, त्यांना काय वाटलं नाही विशेष, ठीक आहे. पुन्हा आणलं, पुन्हा त्या झाडाच्या इथे सळसळ. हे असं परत परत जेव्हा झालं तेव्हा त्या माणसानी एक कयास बांधला आणि त्यांनी त्याला म्हणजे घेतला त्याच्या पद्धतीने, ज्या पद्धतीने त्याला शिक्षा करायची आहे तशी त्याची फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री काय त्याला लावायची असेल ती त्यांनी लावली आणि त्याला सांगितलं, काय ते बोला, काय केलं आहे ते. कबूल झाला. म्हणाला, मी केला इथे खून, कुठे, कसा, कुठे पुरलं वगैरे ते सगळं मिळालं, काढलं. ते म्हणाले, तुम्हाला कसं कळलं? ते म्हणाले, मला एकाच पद्धतीने कळलं की हा माणूस जवळ आला की हे झाड थरथर कापत आहे. ह्या झाडाच्या ठिकाणी थरथर होती, याचा अर्थ या झाडाला त्या माणसाची भीती वाटते. जी घडलेली घटना आहे ती त्या झाडाने अनुभवली आहे. म्हणजे त्या स्थितीतसुद्धा त्या झाडाचं मन आहे. आपण जे म्हणतो ना इथे की पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे सगळा व्यवहार जगाशी करताना नीट करावा, व्यवस्थित करावा. की कुठे अस्वच्छता, कुठे बेपर्वाई, कुठे ढिलेपणा, कुठे क्रौर्य, कशा करता. म्हणजे कधीकधी असं दिसतं की आपण समोरनं मुलं जाताना दिसतात, दिवाळीच्या वेळी त्या कुत्र्याच्या शेपटीला फटाके बांधतात. खूप वाईट वाटतं. तो इतका घाबरतो, आधी तो आवाज त्याला सहन होत नाही. त्यातनं त्या शेपटीला बांधलेले फटाके, त्याची आग त्याच्या अंगावरती, काही ना काही चटके बसतातच, ठिणग्या उडतच असतात. पण ते आणि मुलं त्याच्यामध्ये आनंद घेतात. हे जे क्रौर्य आहे, हे क्रौर्य खरं नाही. त्यांनी सांगितलं की या सगळ्याचा बोलण्याचा हेतू काय आहे की सगळी सृष्टी जी आहे ती सृष्टी, हे सगळे जे वरपर्यंत गेलेले लोक आहेत ते सगळे लोक त्या परमेश्वराच्या पोटातच आहेत, त्या परब्रह्माच्या पोटातच आहेत. सगळेच एकसारखे आहेत. त्यामुळे माणसाने कुणाशीही वेडंवाकडं वागू नये. त्या प्रत्येक लोकातल्या कोण, आता असं आहे या बोलण्याला फार वजन द्यायचं नाही द्यायचं, पण आपलीच पितरं कोणत्या ना कोणत्या तरी लोकात आहेत, ती जिवंत आहेत, ती तिथे राहत आहेत. आणि त्यामुळे त्यांच्याशी संपर्क का नाही ठेवायचा? आपल्याकडे तर इतकं सोयीने वेदांनी सांगितलं, वर्षातून एकदा ठेवा, दर महिन्याच्या तिथीला स्मरण करा असंही नाही सांगितलं. दैनंदिन पितृयज्ञ सांगितलेलं आहे आपल्याला की आपण दैनंदिन आपल्या पितरांचं स्मरण करावं, त्यांच्या नावाने तर्पण करावं. ही जर कृतज्ञता बुद्धी आमच्याकडे राहिलीच नाही, त्यांच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये तो आदरभावच जर राहिला नाही, तर काय करणार आहोत आम्ही काय मिळवणार आहोत? एक वैयक्तिक पातळीवर, आणि दुसरं असं लौकिक पातळीवर मनुष्याच्या जीवनामध्ये यश मिळवताना सुद्धा सगळ्यांचे कृपाशीर्वाद लागतात, परमेश्वराची कृपा लागते आणि तशीच इतरांची पण कृपा लागते.
आणि त्यामुळे आपल्याकडे केव्हाही कोणतंही मंगल कार्य करताना सुद्धा नांदी श्राद्ध केलंच जातं. श्राद्धाला किंवा त्या पितृपक्षाला वाईट म्हणण्याचं काय कारण आहे? त्याचा निषेध करण्याचं काय कारण आहे? उलट देवानी फक्त एक मर्यादित काळ दिला आहे की बाबांनो, वर्षातनं एकदा या दिवशी तरी स्मरण करा. वास्तविक रोज स्मरण करा. कारण ह्या सर्व जसा भगवंत आपल्या पोटात घेऊ नये किंवा त्याच्या पोटात जसे आम्ही आहोत तशी पितरं पण त्याच्या पोटातच आहेत. आपण सगळेच त्याच्या अंतर्गत आहोत. हे कुठे निघून गेलेले नाही आहेत. त्यांचा आपला संपर्क नाही असं नाही म्हणून म्हटलं वृक्षांचा संबंध आहे. त्यांचा आतून संबंध जोडलेला आहे. ती झाडं कधी मरत नाहीत जोपर्यंत त्यांचा एकमेकांशी संपर्क आहे. एकटं एक झाड जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत ती झाडं आपल्यातलं थोडं थोडं का होईना पाणी देत राहतात आणि त्याला जगवत राहतात. त्यांच्याकडे सुद्धा एक ज्याला आपण दया म्हणतो किंवा ज्याला प्रेम म्हणतो किंवा सहजीवन म्हणतो की एकमेकांच्या साह्याने एकमेकांना सांभाळून जगायचं आहे. ती वनस्पती सगळ्या एकमेकांना पूर्ण सांभाळत असतात, एकमेकांची काळजी घेत असतात. असो, त्यांनी असं म्हटलं की हा जो प्राण आहे या सबंध सृष्टीत तो प्राण भरून राहिले. आपण म्हणतो आपल्याला संकेत येतो. कुणी म्हणतात की आपल्याला एकदम त्या माणसाची काय गंमत आहे हो, त्या माणसाची आठवण झाली आणि त्यांच्याकडची बातमी कळली. तुम्हाला खरं सांगते 5च मिनिटं झाली होती. आम्ही 5 मिनिटापूर्वीच तुमच्याबद्दल बोललो आणि 5 मिनिटांनी तुमचा फोन आला. आम्ही तुमच्याबद्दल बोललो, 5 मिनिटात तुम्ही आमच्या घरी आलात. काय गंमत आहे ना? हे काही गंमत. सगळ्यांचा प्राण एकच आहे, सगळ्यांचं चैतन्य एकच आहे. आणि त्यामुळे आपल्याला जितकी सूक्ष्मता आपल्या ठिकाणी विकसित करता आली किंवा येते, किंवा दुसऱ्या बाजूने ज्याचं अंतःकरण जितकं शुद्ध असतं त्या शुद्ध अंतःकरणामध्ये जेव्हा विचारांचा सगळा असा एक कल्लोळ, सगळा गोंधळ, शुद्ध अशुद्धता जोपर्यंत मस्तकामध्ये भरलेली नसते तोपर्यंत या निसर्गाचे जे प्रतिसाद आहेत किंवा त्याचे जे पडसाद आहेत ते आपल्यावर चांगले उमटतात. कारण बाहेर एखाद्या व्यक्तीने आपली आठवण केली, आपल्याला आठवण होते. बाहेर एखाद्या व्यक्तीला काही झालं, कुणाला काही आजारपणा, आपण म्हणतो बघा आज सारखा त्या व्यक्तीला फोन करावा असं वाटतं. आपण फोन केला की तुम्हाला कसं कळलं? मला बरं नाही. म्हटलं कळलं काही नाही, आठवण झाली खूप, असं वाटलं नाही आज फोन करावाच, आपण केला. बाकी काय? म्हणजे हे सगळं का घडतं? कारण ह्या सगळ्यामध्ये असणारा एक सुसंवाद आहे. आपल्या घरातल्या प्राण्यांशी सुद्धा सुसंवाद असतो. प्राणी जर पाळले तर तेही आपल्याशी सुसंवाद ठेवून असतात. या वृक्षवेली सुसंवाद ठेवून आहेत. म्हणून इथे सगळा आतापर्यंतचा जो सृष्टी निर्मितीचा विषय मांडला आहे त्याच्यामध्ये त्यांनी ही एक गोष्ट फार महत्त्वाची आपल्या पुढे ठेवली आहे की सबंध सृष्टी एकमेकांना जोडलेली आहे आणि तत्वाचा विचार करता परस्पर आश्रयत्व आहे. ह्या सगळ्या सृष्टीमध्ये एकमेकांना एकमेकांचा आधार आहे. पक्षी आता तर आपण म्हणतोच की पक्षी जगत जर संपलं तर 6 तासात मानवी जीवन संपून जाईल. म्हणजे काय? आता तर आमच्या इथे चिमण्याही दिसत नाहीत, कावळेही दिसत नाहीत, पाखरंही दिसत नाहीत, काहीच दिसत नाही. तरीसुद्धा आम्ही अजून जिवंत आहोत. कुठे ना कुठेतरी ते पक्षी कुठे ना कुठेतरी या समाजात शिल्लक असतील. म्हणून हे इतकं संकटकालीन किंवा संकटग्रस्त असलेलं हे जगत आम्ही अनुभवतो आहे. कारण आपल्यावरती काय आपत्ती कमी येतात. वेळच्या वेळी पाऊस येत नाही, वेळच्या वेळी थंडी पडत नाही, वेळच्या वेळी उन्हाळा येत नाही, चांगलं धान्य पिकत नाही. ते धान्य पिकवण्याकरता जे वेडणवाकडं आपण वापरतो आहोत त्या सगळ्यामुळे सगळं जे बिघडतं आहे. त्यात इथे एक जी निसर्गामधलं असणारं जे एकमेकांच्या ठिकाणचं परस्पर आश्रयत्व, पण ज्या पद्धतीने भाज्या बनवतो, ज्या पद्धतीने त्याच्यावर फवारणी करतो त्या झाडाचा कोणीच विचार करत नाही की किती स्ट्रॉंग फवारे मारावे, त्याला काय खायला घालावं जमिनीला. ती जमीन खराब होऊन जाते पण त्या झाडाला खूप फळं आलेली आम्हाला गंमत वाटते. एवढेले फ्लॉवर आहेत, एवढेले कोबी आहेत. ते त्याचा निसर्ग नाही आहे. त्यात इतके जर आम्ही हार्मोन्स द्यायला लागलो त्याला तर त्याच्यामध्ये गेलेले हार्मोन्स आज आमच्यावर परिणाम करतातच आहे. आज आमच्या समाजामध्ये 60% लोकांना थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे.
त्याचं कारण दुधातून थायरॉईड आहे, धान्यातून आहे, भाजीपाल्यातून आहे. म्हणजे त्यांचं वनस्पती जीवन बिघडवलं, पशुजीवन बिघडवलं आणि त्याचबरोबर मानवी जीवन बिघडवलं. काय मिळवलं आम्ही? हा जो निसर्गातला सुसंवाद आहे आणि हे निसर्गामधले ज्याला आपण त्याचा समतोल आहे असं म्हणतो निसर्गाचा, तो सगळा एका वेगळ्या पद्धतीने तत्त्वज्ञानाच्या पातळीवर इथे सांगितलं आहे. तद एतत् अक्षरम ब्रह्म स प्राणाद उ वांग मनहा. वाणी पण तेच आहे, मन पण तेच आहे. तोच वाणी झाला आहे, तोच मन झाला आहे. वाणीला जर आम्ही सांभाळू शकलो, आमच्या बोलण्यावर जर आम्ही नियंत्रण ठेवू शकलो, तर कितीतरी सुसंवाद होईल, कितीतरी सुसंवाद राहील. आमच्या मनामध्ये आम्ही जर चांगले विचार करत राहिलो, आमच्या मनामध्ये जर आम्हाला कुणाच्याही विषयी जर द्वेष मत्सर नाही निर्माण झाला, तर ते जे मन आहे या विश्वमनामुळे व्यापक होईल. त्या मनाच्या व्यापकतेने आम्हालाच आनंद मिळणार आहे, आणखीन दुसऱ्याला नाही. आमचं मन वाईटाकडून जर चांगल्याकडे गेलं तर ते मन आम्हालाच सुखी करणार आहे, आम्हालाच आनंदी करणार आहे, आम्हालाच व्यापक करणार आहे. आणि व्यापक आनंदाच्यामध्ये कुणालाही एखादी वस्तू दिली किती आनंद होतो माणसाला, की अरे वा, त्याला आनंद झाला, त्याचा आनंद मला झाला, देण्यात मला आनंद आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे नेहमी सांगितलं जातं की देत राहावं, काही ना काही. अलीकडचं तर प्रसिद्धच वचन, देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, एके दिवशी देणाऱ्याचे हातच घ्यावे. की आपणही द्यावं, आपणही देत राहावं. असं होतच जातं, कारण काळ बदलतो, एक पिढी मागे पडते, मागची पिढी बघते काय करते आहे ते, त्याच्यावरनं त्या पिढीने आपल्या जीवन बनवलेलं असतं. आता मागच्या पिढीला बघून पुढची पिढी बनत असते. जशी मागची पिढी बनते तशी पुढची बनते, पुढची बनते तशी त्याच्या पुढची बनते. आज जे आहे ते जे काही स्वरूप आहे, जी काही दिसणारी विपरीतता आहे, त्या सगळ्याच्यामध्ये माणसाचं मन, माणसाचा व्यवहार, माणसाची जगताकडे पाहण्याची दृष्टी खूप बदलली आहे. माणूस फक्त आत्मकेंद्रित झाला आहे. आणि म्हणून तदेतत् सत्यम तद अमृतम तद एव विद्धीही. तर त्यालाच तू, हे सौम्य, त्यालाच तू, त्याचाच तू वेध घे. तद एतत् सत्यम, तेच हे सत्य आहे. सत्य गोष्ट एकच आहे आणि त्या एका सत्यापासून हे सगळं निर्माण झालेलं आहे. थोडंसं तरी लाभ काय आहे? आम्ही देवाला मानतो, आम्ही देवाला म्हणत नाही, ही बाजू आणखीन बाजूला राहील. दैनंदिन लौकिक प्रापंचिक किंवा अगदी प्रवृत्तीपर जीवनामध्ये सुद्धा माणसाने एका ठिकाणी स्वस्थ बसावं आणि डोळे मिटून थोडा विचार करावा. केव्हा ना केव्हा तरी, कोणत्या ना कोणत्या तरी दिवशी हे उजाडतं. जेव्हा डोळे मिटून माणूस स्वस्थ बसतो, तेव्हा त्याचे इतर लौकिकामधले जे विचार आहेत ते थोडे तरी बाजूला, आणि अंतरंगातला किंवा आपल्यातलं जितकं काही सात्विकपण असेल, कमी जास्त ज्याच्या त्याच्या वृत्तीप्रमाणे, पण ते वर येतं. आणि ती सात्विकता मनुष्याला काही चार चांगले शब्द, चार चांगले विचार सांगून जाते, ऐकवून जाते, निर्माण करून जाते. होतंच मनुष्याच्या ठिकाणी हळूहळू बदल व्हायला लागतो, त्याच्या कळत नकळत बदल व्हायला लागतो. त्याचं कारण असं आहे. म्हणून ते म्हणतात तदेतत् सत्यम तद अमृतम. ते म्हणाले तेच शाश्वत आहे, तेच अमृत आहे आणि त्याचाच तू वेद्धव्यम, म्हणजे वेध घेण्याला किंवा जाणून घेण्याला किंवा प्राप्त करून घेण्याला तेच एक योग्य आहे, तोच परमात्मा योग्य आहे. म्हणजे आत्तापर्यंत काय काय सांगत आले आपल्याला, त्या सगळ्या पातळीवर सगळ्या सृष्टीची निर्मिती त्यांनी सांगितली आणि प्रत्येक प्रकाराने तोच तो आहे, तोच तो आहे. परमेश्वराशिवाय तू ज्याचा ज्याचा विचार करतोस तो परमेश्वरच आहे. हे अनेक प्रकारांनी, अनेक तर्कांनी, अनेक प्रकारच्या जीव उत्पत्तींनी त्यांनी आपल्याला सिद्ध करून दिलं. आणि त्यानंतर आता ते इथे काय म्हणतात की तो सूक्ष्माती सूक्ष्म आहे, तोच चैतन्यमय आहे आणि ह्या संबंध लोकांच्यामध्ये तो भरून राहिला आहे. आत्तापर्यंत झालं, आता उलटं. आता इथे काय सांगितलं
की त्याच्याच मध्ये तुम्ही सगळे भरले. आता तो आमच्यात भरून राहिलाय, ही भाषा बदलली. आता इथे वेगळं काय आहे, हे वेगवेगळ्या प्रकारांनी विषय समजवावा लागेल. तसा तो आमच्या सगळ्यांच्यात भरून आहे, हे एक चिंतन करावं. तर आता त्याच्यातच आम्ही सगळे भरून आहोत, की मग कळेल की अंतर्बाह्य तोच आहे, बाह्याभ्यंतर तोच आहे, त्याच्याशिवाय कोणीच नाही आहे दुसरं. आणि म्हणून ते इथे म्हणतात की हेच एक सत्य आहे, हेच एक अमृतत्व आहे. आणि तद्वेद्धव्यम, ज्याचा वेध घ्यायचा किंवा ज्याला जाणून घ्यायचं तेच एक तत्व आहे, त्याच्याशिवाय कुणाला जाणायचं आहे. आणि म्हणून सौम्य विधी, म्हणून तू त्याचा वेध घे. म्हणून हे बाळा किंवा शौनका, इथे सौम्य शौनकाला म्हटलं असं आपण म्हणू, की म्हणून शौनका तूच त्याचा वेध घे. आता इथे पुढचं जो मंत्र आहे त्याच्यामध्ये धनुर्गृहीत्वोपनिषदम महास्त्रम शरम ह्युपासानिशितम संधहित आयम्य तद भावगतेन चेतसा लक्ष्यम तदेव अक्षरम सौम्य विधी. म्हणाले आता ह्या ठिकाणी उपनिषद त्यांनी काय वर्णन केलेलं आहे, त्यांनी प्रणवाचं वर्णन केलं आहे. उपनिषदांमध्ये जसं मुंडक उपनिषद आहे तसं मांडुक्य उपनिषद आहे. त्या मांडुक्य उपनिषदामध्ये ओंकाराच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून ते इथे म्हणतात की उपनिषदांमध्ये ज्या प्रणवाचं वर्णन केलेलं आहे तेच महान अस्त्र आहे. आता मागे भूमिका किंवा रूपक कशाचं घेतलं, धनुचं घेतलं, की म्हणजे आपल्याला या ठिकाणी धनुष्य आणि बाण यांनी वेधव्य आणि ज्याचं जे लक्ष आहे किंवा ज्याचा वेध घ्यायचा आहे त्याचा वेध तू सौम्य विधी, त्याचा वेध तू घे. म्हणजे बाणाने बरोबर योग्य ठिकाणी तो बाण गेला पाहिजे, तो लागला पाहिजे आणि तो मर्मावरती त्यांनी आघात केला पाहिजे. म्हणजे परमेश्वराला बरोबर त्याच्या मर्मावरती जर आम्ही बोट ठेवलं, काय परमेश्वराचं मर्म? भाव. परमेश्वराला भावावस्था आवडते. आमचा भाव जितका उत्कट, भावो ही विद्यते देवो तस्मात भावो ही कारण. कारण भावाशिवाय काय आहे दुसरं, की भावातच देव आहे, भाव तोची देव. तो भाव किती उत्कट आहे, त्या उत्कटतेवरती देवतेची आपल्या जवळची सान्निध्यता किंवा सान्निध्य किंवा त्याचं सामिप्य आपल्याला कळतं की किती तो आमच्या जवळ आहे. आम्ही त्याच्यापासून लांब असलं तर काय, जसं ते देवा जर तू असशील, हे इंग्रजीमध्ये सुद्धा किंवा बायबलमध्ये सुद्धा जशी प्रार्थना केली, इफ देअर इज गॉड. अरे जर तिथे देव असेल, इथूनच जर शंका आहे तर त्या गॉडला कशाला नमस्कार करायचा? देअर इज गॉड. आपल्याकडे सुद्धा ज्यावेळी प्रार्थना करायची वेळ आली आणि त्यावेळी ती प्रार्थना करताना जेव्हा त्यांनी म्हटलं की जर त्रिकालाबाधित सत्य असतील आणि जर वेदांची वाणी सत्य असेल तर जेव्हा मी इथे या कड्यावरून उडी मारीन त्यावेळी मला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि त्यांनी उडी मारली, ते पडले, त्यांना काही झालं नाही, फक्त त्यांच्या पायाचा अंगठा दुखावला गेला. आणि जेव्हा अंगठा का बरं दुखावला गेला म्हणून त्यांनी विचारलं त्यांच्या गुरूंना की असं कसं झालं, वेदांची वाणी तर सत्य आहे, त्रिकालाबाधित सत्य आहे, आणि मी मात्र माझा अंगठा दुखावला गेला. ते म्हणाले तू काय संकल्प केलास? म्हणजे जर वेदांची वाणी त्रिकालाबाधित सत्य आहे. ते म्हणाले जर तर का, जर कशा करता, ती सत्यच आहे असं जर म्हणाला असतास तर वेदांनी तुला एवढासुद्धा ठेच लावण्याचा उपक्रम केलाच नसता, त्यांनी तुला काहीच केलं नसतं, तू तसाच निश्चित राहिला असता. म्हणून आपण जे सारखं म्हणतो ना की एक गोष्ट लक्षात ठेवावी की आमचा भाव हा नेहमी निसंशयच पाहिजे. मनामध्ये संशय, मनामध्ये विकल्प हा कधीच लाभदायी होत नाही. आणि म्हणून ते इथे म्हणतात धनुर्गृहीत्वोपनिषदम. नाले उपनिषदामध्ये ज्या प्रणवाचा उच्चार केलेला आहे ते महान अस्त्र आहे. महास्त्रम शरम ह्युपासा निशितम. निशितम ते जे आहे ते चांगलं तीक्ष्ण करून घेतलं. कशाच्या द्वारा? उपासा निशित, उपासनेद्वारा.
आमच्याकडनं उपासना होत राहिली पाहिजे. पुन्हा तेच की जे लक्षात ठेवायचं, अशी काही वचनं आहेत की ती लक्षात ठेवली की बस होतात. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीं तात गच्छति. कल्याणकारक केलेलं कोणतंही कर्म हे कधीच दुर्गतीला प्राप्त होऊच शकत नाही, असतच नाही. कारण भगवंतांनी सांगितलं हा सिद्धांत आहे, जे चांगलं आहे, सत्य आहे ते सत्यच आहे. जोपर्यंत आणि काल आपण बघितलं की सत्य कुणी जन्माला घातलं आहे? भगवंतांनी जन्माला घातलं. ते कोणाचं रूप आहे? ते त्याचंच रूप. आणि त्यामुळे सत्याचा आचार, सत्याचा विचार, सत्याचा व्यवहार कधीच अयोग्य ठरत नाही. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की ही उपासानिशितम, उपासनेनी ज्यांनी त्याला चांगली त्या शराला, कशाला? शरम संधईत, ते शर जोड. पण ज्या शराला चांगलं त्याच्यावरचं लोखंडावर असलेला गंज बिंज सगळा काढून घेऊन चांगली त्याला धार लावली आहे, चांगलं तेजस्वी पाणीबिणी येऊन तो जो बाण आहे तो अगदी धारदार केलेला आहे. आयम्य तद्भावगतेन चेतसा, म्हणाले त्याला काय कर? अंतःकरण जे आहे ते अंतःकरण भावगतेनं, भावपूर्ण अंतःकरणाने त्याला धनुष्यावरती आधी चढवून घे. आणि भावपूर्ण अंतःकरणाने चित्ताने, आता भाव कोणाच्या ठिकाणी? चित्ताच्या ठिकाणी. म्हणून भावगतेनं चेतसा, त्या चित्ताने तत्, त्या बाणाला तत् आयम्य खेचून घे. आणि काय कर? त्या अक्षर तत् अक्षरम सौम्य विद्धी, त्या अक्षराचा वेध घे. लक्ष हे तुझं अक्षर ब्रह्म आहे. आणि आता कशाने त्या धनुष्याला तो बाण चढवायचा आहे? तो कशाचा? प्रणवाचा, उपनिषदांनी सांगितलेल्या. म्हणजे आता त्यांनी असं सांगितलं की ज्याप्रमाणे धनुष्याला जोडलेला बाण हा जसा अगदी तीक्ष्ण बाण आहे आणि तो जसा लक्षाचा योग्य बरोबर वेध घेतो, तो जर बरोबर खेचला गेला आणि बाणाने जर आपल्याला आपल्या लक्षाला वेधता आलं तर तो बाण जसा लक्षाचा वेध घेतो तसं या प्रणवाचं धनुष्य कर. आणि काय कर? चित्त जे आहे ते उपासनेद्वारा शुद्ध कर, त्याला चांगलं पराजून घे. जसं आपण बाण जो आहे तो चांगला पराजून घेतो तसा त्या चित्ताला पराजून घे आणि त्याला चांगला खेच. तो त्या अक्षर ब्रह्माचा वेध घेईल. म्हणजे आपल्याला त्यांनी उपासना पुन्हा पुन्हा इथे समजावून सांगितले. उपासनेचं स्वरूप हे काय आहे? सगळ्या कितीही नाम, भगवंताची नामं आहेत, सहस्रनामं आहेत. एकेका भगवंताच्या एकेका रूपाकरता एक एक सहस्रनामावली, अशी भगवंताची अनंत नामं आहे. आणि म्हणून भगवंत पण म्हणतो की मी हजारो नामांच्या होड्या करून लोकांना ह्या संसार सागरात सोडलेले आहेत. त्यांनी तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. जे ह्या नामांचा आपल्या ठिकाणी उच्चार करतात त्यांना मी ह्या भवसागरामध्ये उचलून धरतो, त्यांचा मी उद्धार करतो. आता त्याचं मूळ अक्षर कोणतं आहे? त्याचं मूळ अक्षर हा ओंकार आहे. ओंकार हे परमेश्वराचं बोलावण्याचं सर्वात जवळचं नाव आहे असं आपण म्हणू. आणि मग हजारो नावं आहेत. तर त्यांनी सांगितलं त्या ओंकाराचा वेध घ्यावा. आता ह्या दोनही मंत्रांच्यामध्ये त्यांनी आपल्याला दोन प्रकारांनी तर्क दिला, मांडला, आपल्यासमोर ठेवला आणि उपासनेकरता प्रवृत्त व्हा असा उपदेश केला. आता प्रत्यक्ष आणखीन तो स्वच्छ केला आहे. प्रणवो धनुः शरो आत्मा ब्रह्मतल्लक्षम उच्यते अप्रमत्तेन वेद्धव्यम. म्हणाले शरवत तन्मयो भवेत, म्हणजे अप्रमत्तेन वेद्धव्यम, अगदी पूर्णपणाने त्या लक्षाचा वेध घे. म्हणाले प्रमादरहित राहा. म्हणजे आयुष्यामध्ये जे तेज आहे उपासनेचं ते चुका करत, व्यवहारात दुटप्पीपणाने वागत, लबाडी करत हे साधू नाही शकत मनुष्य. मनुष्याला जर परमात्म स्वरूप साधायचं असेल, त्याच्या साधन म्हणजे तो काही आपल्याला लगेच भेटणार आहे असं, पण त्याच्या मार्गावरून काही ना काहीतरी प्राप्त करत जायचं असं. तो देतोच ना त्याचे दाखले. तो काही माणसाला मोकळा सोडत नाही.
आता ते सकाळचे आलेले ग्रहस्थ. ते म्हटलं अहो मला काही कळतच नाही आहे. त्या खंडेरायाने मला असं कसं नेलं, पुष्कळ गोष्टी सांगितल्या त्यांनी. त्यांनी मला सांगितलं, मी सगळ्यातच थक्क झालो. मलासुद्धा माहीत नव्हतं अमरनाथच्या इथे एक मुसलमान कुटुंब आहे ज्याची 3री का 4थी पिढी आत्ता देवाच्या पूजेत आहे. अमरनाथला पूजा करणारा एक व्यक्ती म्हणा, ती व्यक्ती वस्त्र ब्राह्मणांचीच नसते, अंगावर कपडे ब्राह्मणांचेच घालते, त्यांचं धोतर पंचा काय आहे तिकडे उपरणं असंच घेते, पण ती मुसलमान आहे. त्यांनी सांगितलं आमच्या 4 पिढ्या आम्ही इथे आहोत अमरनाथच्या उपासनेमध्ये, किंवा इथे पुजारी पण आम्ही करतो, इथे सेवा करतो. म्हणजे जो बुतपरस्ती मानत नाही, ज्याला मूर्तीपूजा मान्य नाही, तो मुसलमानच देवाचा पुजारी आहे. भगवंताच्या दरबारात काही नाही आहे, तिथे सगळे एकच आहे. ईश्वराला तेरो नाम सबको सन्मती दे भगवान. सगळ्यांची बुद्धी ठिकाणावर राहू दे म्हणजे झालं, बाकी काही नावं कोणती का असे ना त्यांनी काय फरक पडतो. तर इथे यांनी सांगितलं आहे की प्रणवो धनु, प्रणवाचं धनुष्य करावं. प्रणवाचं धनुष्य करावं म्हणजे आम्ही काय ओंकाराचीच उपासना केली पाहिजे का? नाही. आम्ही ज्या देवतेची, ज्या सगुण मूर्तीची उपासना करतो त्या उपासनेकरता जो मंत्र योजतो, काही काहींना गणपतीच्या उपासनेमध्ये ओम गणपतये नमः वगैरे असा मंत्र घ्यावा असं वाटत नाही. त्यांना असं वाटतं अथर्वशीर्ष हाच माझा मंत्र आहे. आता मारुतीची उपासना आहे, मारुतीच्या उपासनेमध्ये मारुतीरायाचं ओम हनुमतये नमः या मंत्राने त्याचा जप करावा असं वाटत नाही, भीमरूपीच म्हणावं असं वाटतं. दिवस रात्र तो भीमरूपीच म्हणतो. हनुमान चालिसा ज्याला आवडते तो हनुमान चालिसाच म्हणतो. पण त्यांनी प्रणव हे त्याचं प्रतीक आहे आणि प्रणव हे त्याचं अंतिम रूप आहे. किंबहुना प्रणवापासूनच सृष्टी निर्माण झाली आहे, कारण ब्रह्मदेवानी तप करताना ओंकाराचंच तप केलेलं आहे आणि भगवंतानी त्याला हाच मंत्र दिला आहे सृष्टी निर्मिती करता. प्रणवो धनुः शरो आत्मा ब्रह्म तल्लक्षम उच्यते. म्हणाले प्रणवाचं धनुष्य करावं, हा जो आत्मा म्हणजे हा जीवात्मा जो आहे त्याचा शर करावा. नाहीतरी लावायची आहे बाजी कोणाची? प्राणांचीच. आपण म्हणतो ना की प्राणाची बाजी लावली पाहिजे. ईश्वराला काही मागायचं आहे आणि तुला जमलं तर दे देवा, इतक्या गुळमुळीतपणे मागितलं तर मग देवही म्हणतो बघू मला जेव्हा जमेल तेव्हा देईन. दोन्ही बाजू तशाच आहेत, मला दिलंच पाहिजेस, तू माझ्याकरता केलंच पाहिजेस. जेव्हा ही त्याच्याशी उत्कट मागावं का मागू नये, दोन्ही पक्ष आहेत. मागायचं तर त्यालाच मागावं आणि खरं म्हणजे त्याला काहीच मागू नये. पण जेव्हा या लौकिक जीवनामध्ये आम्ही जगतो त्यावेळी आम्हाला मागावंच लागतं, घ्यावंच लागतं, स्वीकारावंच लागतं. म्हणजे एक काळ असा होता की तो ब्राह्मण समाज 2 वेळच्या अन्नाला महाग होता. 2 वेळचं सोडा 1 वेळचं अन्न खाण्याला महाग होतं. अशी त्याची परिस्थिती समाजामध्ये अत्यंत दारिद्र्याची होती. लहानपणापासून ज्या लहान गोष्टी आपण ऐकतो, पुन्हा एका दरिद्री ब्राह्मणाच्या घरात, त्या ब्राह्मणाच्या घरात दारिद्र्याशिवाय दुसरं काहीच नसायचं. परंतु आता तो ब्राह्मण कसा राहायचा ब्राह्मण म्हणून, त्याचं कुटुंब कसं चालायचं, पण त्याला वेदांनी सांगितलेलं आहे त्या श्रौत्रीय ब्राह्मणाकरता एक मोठं फल देणारं स्तोत्र सूत्र आहे, सूक्त आहे, ते म्हणजे रुद्राध्याय. माणसांनी 1 वेळा शिवाचा रुद्राध्याय म्हणावा. नेहमी रुद्राध्याय शिकवून ठेवलेला असेल आणि रुद्राध्यायाचा उच्चार करायचा कशाकरता, तर बाहेर जगात काही हो पण त्या ब्राह्मणाच्या घरात 1 वेळा तरी स्वयंपाक झाला, भुकेनी मरता कामा नये. त्यामुळे अजूनसुद्धा निरनिराळ्या पाठशाळांमध्ये ती पद्धत राहिलेली आहे की त्यांना रुद्राध्याय शिकवतात, त्यांच्याकडनं रुद्राध्याय म्हणून घेतात. की रुद्राचा अध्याय म्हटला गेला म्हणजे 1 वेळा त्यांनी पारायण केलं की त्याच्या ठिकाणी घर नीट चालवण्याचं सामर्थ्य वैष्णव संप्रदायात आहे. वैष्णव संप्रदायात जे कट्टर वैष्णव आहेत त्यांच्याकडे सुद्धा विष्णू सहस्रनाम आहे. त्या विष्णू सहस्रनामाचं रोज 1 तरी आवर्तन, रोज 1 तरी पारायण आपल्याकडनं व्हावं, 1 पाठ व्हावा बस आहे, एकदा तरी म्हणावं. ते सगळं आपलं जीवन चालवतं अशी वैष्णवांची धारणा आहे की विष्णू सहस्रनामाचा पाठ एकदा तरी म्हटला पाहिजे.
इथे का आपण म्हटलं प्रणवो धनु, कोणती तरी उपासना आपल्या जीवनात आपण अंगीकारली पाहिजेच. भौतिक पातळीवरती सुद्धा, आपल्या कर्मकांडाच्या पातळीवर सुद्धा एक छोटीशी उपासना आम्ही अंगीकारलीच पाहिजे. आपल्याकडे जसं समर्थांनी म्हटलंय ना, अधिक नेम करू नये पण नेमेविण राहू नये. खूप नियम करा असं नाही, पण नेमच करायचा नाही, काहीतरी नियम पाहिजे. पण जीवनाला एक छोटासा जरी नियम असला तरी त्या नियमाच्या भोवती त्याचा सगळा दिवस फिरत असतो, बांधलेला असतो. कारण तो नियम त्याला रोज पार पाडायचा असतो. तो नियमच त्याला आयुष्याची शिस्त शिकवतो. उपासनेमधून फार काही नाही. लहान मुलांना आपण म्हणतो की नाही, अरे संध्याकाळी परवाचा म्हण, अरे संध्याकाळी शुभंकरोती म्हण, अरे सकाळी देवाला नमस्कार करून जा. हे झालंच पाहिजे. त्याचा कितीही शॉर्टकट केला त्या मुलांनी तरी चालेल, काही बिघडत नाही. पण त्याला सांगितलं आहे ना की हे एवढं झालं पाहिजे, एवढं करा मग बाहेर पडा. तो धावत धावत कवे नाही एकदा फटाफटाफटा नमस्कार करतो जातो मी. म्हणतो आई मला तर उशीर झाला आहे शाळेत. होऊ दे, नमस्कार केल्याशिवाय जाऊ नये. म्हणजे पायात बूट केव्हा घालायचे, मोजे केव्हा घालायचे, लागते ना शिस्त की नाही. मला आधी नमस्कार करायचा आणि मग बूट मोजे घालायचे. म्हणजे मला त्याप्रमाणे माझा वेळ, त्याप्रमाणे माझे कपडे, त्याप्रमाणे माझी बस येणार आहे, गाडी येणार आहे, रिक्षा येणार आहे, त्याच्याकरता पळापळ करे. इथून छोट्या छोट्या गोष्टी असतात. पण एक नियम म्हणून घेतला की नाहीतर आता कसं झालं आहे, अंघोळ करायची आहे, सकाळी देहाला शुचिता म्हणून अंघोळ आहे. आता कसं मुलांना शाळा खूप लवकरची आहे, रिक्षा तर सकाळी 6:30 पावणे 7ला येते. आता तोपर्यंत मुलांची अंघोळ, खाणं, दूध कसं व्हायचं. त्यांना रात्रीच अंघोळी घालून झोपवा. आता रात्रीची घातलेली अंघोळ ही सकाळची शुचिता कशी होईल, होऊच शकत नाही. ती रात्र गेल्यावर ते शौच संपलं, ती शुचिताच. पण आता हे सगळे पर्यायच आहेत की रात्रीच आंघोळी करून झोपायच्या. आता त्याला काय करणार सांगा. म्हणून त्यांनी इथे सांगितलं प्रणवो धनु, प्रणवाचं धनुष्य करावं. शरो आत्मा, आमचा जीव, तो जीव शेवटी कशातून आमच्या अंतःकरणातून प्रकट होतो. त्या जीवाचं चैतन्य आहे, त्या आविष्काराला कशातून येतं, मनातून, बुद्धीतून, आमच्या अहंकारातून, आमच्या स्मरणातून. तेच या ठिकाणी जर शरो आत्मा त्याचाच बाण केलेला आहे. म्हणजे भावना विशुद्ध आहे, भावना उत्कट आहे, भावना जागती आहे, भावना सातत्याची आहे, अशी भावना पाहिजे. तसंच बुद्धी आहे, सावध आहे, स्मरण आहे, अनुसंधान आहे, अशी तर बुद्धी हवी. त्यामुळे अशी बुद्धी आहे, स्मरण आहे, वेड्यावाकड्या गोष्टींचं स्मरण नाही आहे, फक्त चांगल्या गोष्टींचं स्मरण. ईश्वराने काय, देवा तुझं असंच आहे, तू आमची कुठली गोष्ट धड करशील तर काही करायला घेतलं की आम्हाला 10 अडचण. कशाला कशाला त्याच्या नाही त्या गोष्टी त्याच्या माथ्यावर मारायची. तो जे चांगलं देतो आहे, धट्टेकट्टे हातपाय दिले आहेत, त्यांनी जगण्याकरता चांगलं सामर्थ्य दिलं आहे, धन दिलं आहे, घरदार दिलं आहे, सगळं दिलं आहे. आता काय अडचण आहे, अडचण काय. त्यामुळे त्या ईश्वराच्या विषयी अंतःकरणामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये जो भाव आहे तो कृतज्ञतेचाच असला पाहिजे. अहो हे जग दाखवतोय, आज हे इतकं वर्ष आलं, एखादा 25 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्या मनात सुद्धा कृतज्ञताच हवी ना. की लहानपणीच जर जायची वेळ आली माणसाची तर त्याला आयुष्य कसं. वेदात म्हटलं, आपला तो आजचा विषय नाही, एका उपनिषदामध्ये आहेच, त्यांनी म्हटलंच आहे की वयाच्या 8व्या वर्षानंतर मौंजीबंधन झाल्यावर गुरुगृही शिकायला गेलो आणि आता गायत्रीची उपासना घेतली किंवा गायत्री मंत्र घेतला आणि ही ब्रह्म उपासना करायला एका बाजूनी बसलो आणि आमचं लौकिक शिक्षण घ्यायला आम्ही एका बाजूनी गुरुच्या घरी गेलो. जे घ्यायचं आहे ते शिक्षण घेतलं, त्याबरोबर देवतेची उपासना केली. देवाला रोजच्या प्रार्थनेमध्ये श्रोत्रिय ब्राह्मणाला उपासनेतच असं सांगितलं आहे, असा मंत्र आहे की तू आज आम्हाला या वयाच्या 24व्या वर्षापर्यंत जिवंत ठेवलं आहेस आणि आमच्याकडनं कार्य करून घेतो आहेस, हे आमचं शरीर चांगलं ठेवलं आहेस, ही तुझीच कृपा आहे. आणि म्हणून जीवनाच्या पहिल्या सवनाचा मंत्र गायत्री आहे, ज्याच्यामध्ये 24 अक्षर आहेत. ते जीवन, ते अक्षरं, त्याची उपासना, त्याच्यावरची श्रद्धा,
त्याचा उच्चार, अनेक गोष्टी की ज्या शरो आत्मामध्ये येतात. आमच्या मनामध्ये ती भावना उत्कटतेने असलीच पाहिजे. ब्रह्म तल लक्ष्यम उच्यते. आणि लक्ष वेध कुणाचा घ्यायचा आहे तर परब्रह्माच्या स्वरूपाचा घ्यायचा. आता वास्तविक पाहता आज आपलं जीवन बदलत गेलं म्हणून, नाही तर पूर्वीच्या काळी घराघरातून ईश्वर, ईश्वरी भाव, आपण असं काही केलं नको रे बाबा पाप लागेल आपल्याला, अशी एक मनामध्ये प्रत्येकाच्या ठिकाणी धारणा होती. मनुष्य पापाचरणाला, अधर्माचरणाला नेहमीच बिचकत होतं. आज असं वाटत नाही माणसाला की आपण अधर्माचं त्यांनी काय होते, कशाचं अधर्म कशाचं, आपल्याला जे वाटतं ते करावं, दुसऱ्याचा फारसा विचार करू नये. मग तो कसाही वागत गेला. आता आपण या अलीकडच्या आपण पारतंत्र्यात होतो तोपर्यंत इतके बिघडलो नाही, पण स्वतंत्र झालो तेव्हापासून मात्र समाजामधले आदर्श संपत चालले आणि वेड्यावाकड्या गोष्टी जशा समोर यायला लागल्या तेच जसे आदर्श बनले जीवनाचे. आज 75 वर्षामध्ये वाट लावली आहे, सगळं काही संपवून सगळं तत्त्वज्ञान संपलं, जीवनाचं आचारधर्म संपला, माणसाच्या विचारांना अत्यंत बोथटपणा आला. माणसाचं जे मन आहे ते तर फार कठीण झालं, अत्यंत कठीण झालं. त्याच्या ठिकाणी कुठलीच संवेदना क्षमता शिल्लक राहिली आणि तो फक्त सुडाचा भाव डोक्यामध्ये घेऊन तेच स्मरण करून तो त्याचा व्यवहार करत राहिला. आणि म्हणून त्यांनी सांगितलं असं कुणीही, सगळे आम्ही काय करू आम्हाला असे असतात. अगदी माझ्या जवळच्या समोरच्या घरांमधनं इकडून तिकडून मी पाहते, त्या तरुण मुली इकडे आलेल्या असतात, त्या म्हणतात की आपलं ना सगळं चांगलं झालं पाहिजे, कारण इथे असा कोणता मंत्र आहे का तो आम्हाला सांगा. म्हणजे मग तो मंत्र, अरे ते काय हे आहे का, काय कुठले शॉर्टकट्स आहेत की काय आयुष्यामध्ये चांगली फळं मिळवणार, असं होत नाही. ते आमच्याकडे जगन्नाथराव जोशी नेहमी त्यांच्या व्याख्यानांमधून म्हणायचे, अशी कुठे झटमागणी पटशादी होते काय, म्हणजे इथे क्या बिनफेरे हम तेरे, ते नेहमी अनेक प्रकारांनी अनेक उदाहरणं द्यायचे. आणि ते म्हणायचे या लोकांना पक्षीय काम करायला नको, कुठल्याही प्रकारे उत्तम प्रकाराने सेवाभावाने आपल्या पक्षामध्ये राबायला नको आणि ती भावना बाहेर राबवायला नको. आणि ही माणसं मात्र फळाची अपेक्षा करतात. इथे त्यांनी सांगितलं शरो आत्मा, आत्मा म्हणजे आपली जीवात्मा, हा त्याचा बाण आहे. आणि ब्रह्म तल लक्ष्यम उच्यते, ज्या लक्षाचा वेध घ्यायचा आहे ते लक्ष हे साक्षात ब्रह्म आहे. अप्रमत्तेन वेद्धव्यम. आपण पहिल्या दिवशी का दुसऱ्या दिवशी बोललो, मला आता आठवत नाही, पण एक छानसं काव्य आहे ना मराठीमध्ये आपल्या माणूस नावाच्या सिनेमातलं, मनशुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची, परवान कुणाची. त्यांनी तसंच सांग, ज्याचं मन स्वच्छ आहे, ज्याचं मन शुद्ध आहे, त्याच्या मनाला अप्रमत्तेन वेद्धव्यम, कुठल्याही प्रकारच्या चुकांच्या रहित, प्रमादांच्या रहित असणाऱ्या मनाने त्याचा जर वेध घेतला तर शरवत तन्मयो भवेत. हा जो आत्मा आहे तो शराप्रमाणे तन्मय, म्हणजे तो फक्त लक्षमय झालेला असतो. त्या शराला जेव्हा ह्यांनी बरोबर धनुष्यावरती जोडलेला आहे आणि त्या धनुष्याची प्रत्यंचा तो खेचतो आहे, तेव्हा अर्थातच त्या लक्षाच्या ठिकाणी जाताना त्या शराची तन्मयता ही ह्याचीच तन्मयता आहे ना, ह्याच्याच ठिकाणी तन्मयता आहे. आणि म्हणून ह्यात्मा शरो, हा आत्माच शर आहे. ह्या आत्म्याच्या ठिकाणी म्हणजे आमच्या ठिकाणी, आमच्या अंतःकरणाच्या ठिकाणी जी जबरदस्त एकाग्रता आहे की हे मिळालं पाहिजे म्हणजे पाहिजेच, ते टार्गेट हिट करायचं आहे म्हणजे करायचंच आहे, त्याचा वेध घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचाच आहे. पण तो घेण्याकरता यांनी इथे त्याची एक गोष्ट किंवा त्याची एक युक्ती किंवा त्याचं एक मर्म सांगून ठेवलं आहे, ते म्हणजे अप्रमत्तेन वेद्धव्यम. तू कुठल्याही प्रकारे विना शर्त, विना त्रास, कुठल्याही विनिमयाच्या शिवाय आणि शुद्ध अंतःकरणाने जर भगवंताशी व्यवहार करशील तर शरवत तन्मयो भवेत. तू शरासारखा त्याच्याशी एकरूप होशील तर तू त्याला प्राप्त करशील आणि त्यांनी त्यासारखाच उपासनेमध्ये आपला भाव ठेवावा, तो भाव इतका उत्कट असावा
असं त्यांनी ह्या रूपकांनी सांगितलं आहे. आणि सर्व उपासनेवर परत जेव्हा म्हणजे उजेड टाकताना त्यांनी आधी मनुष्याचा जन्म, सगळे सृष्टीची उत्पत्ती, सृष्टीचा मानवी जीवनाचा संबंध आणि त्यातून ते परमेश्वराचं स्वरूप सांगून मग परमेश्वरी उपासनेला भक्ताला, व्यक्तीला, उपासकाला, साधकाला त्या ठिकाणी प्रवृत्त केलं आहे. आज आपण हा विषय इथेच थांबूया.